सो आजचा दिवस असा छान जाणार आहे। त्याचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, किती भारी दिसते। आयरिस सी आहे हा, ग्रेट ब्रिटन मधला सगळ्यात स्मॉलेस्ट हाऊस। नमस्कार, मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली न्यू के या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर सकाळी आज मी व्हिडिओ सुरुवात केली आहे, पण तुम्ही बघू शकतात की मी छानपैकी रेडी झाली आहे। तर लास्टच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आम्ही लवकरच ट्रिप प्लॅन करतोय। फायनली आज तो दिवस आलेला आहे। तर कुठे जाणार आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळातच सांगते, पण बाहेर निघण्याच्या आधी आम्ही थोडंसं सेलिब्रेशन करणार आहे। आणि ट्रिप प्लॅन करण्याचं कारण पण तेच होतं, कारण आज आहे सुहासचा बर्थडे। सो जास्त सेलिब्रेशन नाही करू शकणार आहे, कारण ट्रिपला चाललो तिकडे आम्ही करूच। पण आता आम्ही छोटीशी एक कपकेक आणलेला आहे, तो आम्ही कट करणार आहे आणि लगेच थोड्याच वेळात आम्ही निघणार आहे ट्रेन पकडण्यासाठी, कारण आपल्याला जिथे जायचंय तिथे आपण ट्रेनने जाणार आहोत। तर आधी आपण कट करूया केक। ऑलरेडी तिघे पण रेडी झालेले आहे, कारण आम्हाला लेट होणार आहे म्हणून आम्ही सगळी तयारीच करून घेतली होती। चलो स्टार्ट करते। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर डॅडी, हॅपी बर्थडे टू यू। आणि पिल्लूला आणि डॅडाचा बर्थडे आहे। तो पकडते, तुला पाहिजे पाहिजे तुला असे पाहिजे, पकड। डॅडाला द्या, डॅडाला। त्याला दिलंच नाही, असं झालं। तर आमचा बाजूचा पसारा इग्नोर करा, कारण आता आम्ही निघतो म्हणून सगळ्या बॅग वगैरे तिथेच ठेवलेल्या, शिवाय आमचे जॅकेट वगैरे काढून ठेवलेले। तर पटकन आवरतो आणि डायरेक्टली आपण भेटूया ट्रेन स्टेशनवर। तर यावेळेस फक्त आम्हीच नाही जाणार आहे ट्रिपला, तर आमचे फ्रेंड्स देखील आहे। सो ते तुम्हाला थोड्याच वेळात दिसतील तिथे। चला तर भेटूया ट्रेन स्टेशनला। तर आम्ही इथे पोहोचलेलो आहोत ट्रेन स्टेशनला। ट्रेन यायला थोडीशी वेळ आहे, म्हणजे 5-10 मिनिटे, पण आम्ही प्लॅटफॉर्मवर उभे आहे। सनिया इथे काय करते दाखव, सनिया काय ते ट्रॉली आहे आणि इकडे आमचे फ्रेंड्स आहेत। हा ही यशस्वी आहे आणि ते पाठीमागे दोघे, त्यांची नंतर ओळख करून देते। तर आता आमची ट्रेन येईल। तर आपण चाललोय वेल्सला। तर 3 तासाची जर्नी आहे, पण आपल्याला मध्ये चेंज करावं लागणार आहे, कारण बॉर्डर चेंज होते। जसं मी सांगितलं तुम्हाला, आम्ही दुसऱ्या कंट्रीमध्ये चाललोय। सो कंट्री वेगळी आहे तर त्याची बॉर्डर पण वेगळी असणार, म्हणून चेस्टरला आपल्याला चेंज करावं लागणार आहे। ट्रेन सुरू होऊन ऑलमोस्ट 1 आवर झालेला आहे, अजून 1 तास बाकी आहे चेंज करण्यासाठी, आणि त्याच्यानंतर पुढे ट्रेन 1 तासासाठी चालणार आहे। शिवाय इथे आमच्या गप्पा चालू आहेत। सनराईज आता झालेलं आहे, पण तेवढंच ऊन नाही आलेलं आहे। क्लाउडी क्लायमेट आहे, त्याच्यामुळे फ्रेश नाही वाटत आहे। होप सो पुढे छान असं ऊन पडेल आणि मग आम्हाला छान वाटेल। पण इथे असे आमचे फ्रेंड्स बसलेले, थोड्याशा गप्पा चालू आहेत आणि सम्याला ॲज युज्युअल झोप आलेली आहे। आणि आता इथे छान मस्त ऊन पडलेलं दिसतंय आपल्याला। आकाश पण बघू शकतात किती सुंदर दिसतंय, पण इथे फार्मवरती खूप सारे घोडे दिसतात आता आम्हाला बाजूने। मध्ये अंदर येते। आता आम्ही ट्रेन चेंज केली चेस्टरला आणि दुसऱ्या ट्रेनमध्ये बसलेलो आहे, पण बॉर्डर चेंज झाली म्हणून लँग्वेज पण चेंज झाली। तर आधी इंग्लंडमध्ये इंग्लिश बोललं जायचं, आता आम्ही चाललो वेल्समध्ये, तर तिथे लँग्वेज पण वेल्सच बोललं जातं। तर इथे तुम्ही बघू शकतात लिहिलेलं तर इंग्लिशमध्ये वाटतं, पण त्याची वाचता नाही येते आपल्याला। हां, फक्त अरायवल टाइम्स आपल्याला कळतं। कमीला आता मस्त वाटते तिकडे। तिथे येत खूप माझ्याकडे येते, डॅडाला देते ये ना बाबू, आपल्याला खूप। तर वेल्सला जाताना लागतो आपल्याला आयरिस सी। तर हा आहे आयरिस समुद्र, पण किती निळभोर पाणी आहे तुम्ही बघू शकतात। आणि समोर इतक्या साऱ्या पवनचक्क्या आहेत, म्हणजे खूप दूरपर्यंत पसरलेल्या दिसतात आहेत। आणि छान असं ऊन पडलं, त्याच्यामुळे ढग असे खाली आल्यासारखे वाटतात आहेत पाण्यावरती। कॉन्वे स्टेशनच्या बाहेरच आपल्याला इथे कॅसल दिसतोय आणि आम्ही आता तिथे जाणार आहोत थोड्याच वेळात, कारण तेच अट्रॅक्शन बघण्यासाठी आम्ही आलेलो आहे। तर आता आपण जाऊ थोड्याच वेळात, पण स्टेशन अगदी बाजूलाच लागून आहे, त्याच्यामुळे आपल्याला बाहेरची भिंत इथूनच दिसते।
आता आपण पोहोचलेलो आहे फायनली जिथे आपल्याला पोहोचायचं होतं, वेल्समधले कॉन्वे स्टेशनवरती. आणि इथे तुम्ही बघू शकता आता आपण कॅसल बघायला जाणार आहे. स्टेशनच्या बाहेरच कॅसल आहे, म्हणजे या भिंतीवरून स्ट्रक्चरवरून तुम्हाला कळालंच असेल की एकदम स्टेशनच्या लागूनच कॅसल आहे. तर आता आपण तिथे जाऊ. थंडी पण थोडीशीच आहे, म्हणजे वाटलं होतं की जास्त असेल पण एवढी थंडी नाही आहे. शिवाय छान असं ऊन देखील पडलेलं आहे. सो आजचा दिवस असं छान जाणार आहे. तर चला आपण जाऊ कॅसलला. चलो. तर आता आम्ही आलो आहे स्टेशनच्या बाहेर. एकदम अपोजिट क्रॉस करूनच कॅसल आहे, तर तिथे जाते आम्ही. आणि इकडे लोक चालतात आहेत, पण कसलं भारी दिसतंय म्हणजे स्ट्रक्चर बघून. आणि क्लायमेट पण आज छान साथ देते. समोरच दिसते आपल्याला कॉन्वे कॅसल. आतमध्ये जाण्यासाठी तिकीट आहे जे आम्ही ऑनलाईन बुक केलेली आहे. सो आता आपण तिथे तिकीट स्कॅन करू आणि आतमध्ये इथून आपला कॅसल सुरू होत आहे. कसं दिसतंय? मस्त दिसतंय ना. तर हा जो डोअर दिसतोय तुम्हाला तिथून मेन किल्ला सुरू होतोय म्हणजे. तर आपण आतमध्ये जाऊ त्याच्या आधी आपण या साईडचा व्ह्यू बघू किती छान दिसतोय म्हणजे. आणि ॲक्च्युली क्लायमेट खूप छान आहे आजचं, म्हणून पण छान वाटतंय. तर समोर त्यांनी पार्किंगसाठी सुद्धा जागा दिलेली आहे. शिवाय मी जसं सांगितलं की इथे जी काही बांधकामं असतात त्यांनी डिटेलमध्ये माहिती दिलेली असते, ती समोरच्या बोर्डवरती आहे. आणि समोर पण छान असं दृश्य दिसतंय. डोंगर आहेत समोर. आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये आलेलं आहे. खालचा परिसर तर तुम्हाला दिसतोच आहे, पण सगळ्यात आधी आपण वरती जाऊन येऊ, कारण त्यांनी आम्हाला नकाशा दिलेला आहे तिथे वरतीच बघण्यासारखं आहे. बुरुज स्पेशली वरती जाऊन बघण्यात खूप मजा येईल. तर आता आपण आधी वरचं बघून घेऊ आणि मग पुन्हा खाली येऊ आपण बघण्यासाठी. तर चला वरती जाऊ. दम लागला. खूपच नॅरो शिड्या आहेत म्हणून प्रॅम नाही घेऊन. तर शिड्या खूप नॅरो होत्या त्याच्यामुळे प्रॅम नाही घेऊन येता आलं. पिल्लूला मी उचलून घेऊन आली आहे. इकडचा व्ह्यू बघू शकता तुम्ही किती भारी दिसते. आयरिस सी आहे हा, आणि त्याच्यावरच्या बोटी छानच आहे. शिवाय वरचं निळं निळभर आकाश, परफेक्ट पिक्चर असतं तसं एकदम सिनेरी आहे. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बघू शकता डोंगर आणि छान गवतावरती छोटी छोटी घरं देखील आहेत. तर एखादा पिक्चर मध्ये आल्यासारखं वाटतंय. मी समोरचा व्ह्यू दिसतोय तिथे आता आम्ही जाणार आहे. तो व्ह्यू पण मी तुम्हाला जवळून दाखवते. ट्रेनमधून उतरल्यानंतर वाटलं होतं की थंडी आहे, पण इथे थंडी नाही आहे. छान ऊन पडलं त्याच्यामुळे छान वाटतं, प्लेझेंट. कबीर पण एकदम खुश आहे. आणि समी आता आम्हाला विसरूनच गेली की ती मम्मा डॅडा सोबत आली आहे, कारण सुहासचे फ्रेंड्स आहेत ते तिच्या ओळखीचे आहेत. सो ती त्यांच्यासोबतच पुढे पुढे चालते. तर आता आपण पण जाऊ त्यांच्या पाठी. चला. हा व्ह्यू बघा कसला भारी वाटतंय. म्हणजे एखादं पिक्चर वगैरे असतात ना कॅलेंडरवरती, तसंच सेम फील येतोय. तर समोर तुम्हाला दिसतोय तो आहे कॉन्वे बीच. आपण तिथे थोड्या वेळात जाणार आहोत. आणि ही दुसरी बाजू आहे. एका साईडला बीच दिसतं आणि एका साईडला डोंगर वगैरे दिसतात आहे. पण आपण आलो तो कोस्टल एरियाच आहे. आता इकडचा मजला फिरून झाले, आपण बुरुजावरती चाललो आहे. आणि असं काहीसं बुरुज दिसते वर गेल्यानंतर. येताना खूप अंधार होता जिन्यावरून, म्हणून तिथे शूट करताना आलं. पण वरती आल्यानंतर इतकं छान दिसतं. म्हणजे इतका जुना किल्ला आहे पण बांधकाम इतकं मजबूत आहे. तर आता आपण आलेलो आहेत तळ मजल्यावरती, म्हणजे जिथून आपला किल्ला सुरू होता.
दिसते एक वेळ. पण इथे बघू शकता तुम्ही, जसं मी बोलले इकडची लँग्वेज पण वेगळी आहे, त्यांनी वेगळ्या लँग्वेजमध्येच दिलेलं आहे. शिवाय त्यांनी खाली इंग्लिशमध्ये सुद्धा दिलेलं आहे. सो इथे एक वेल आहे, अगदी खोलपर्यंत आहे, म्हणजे खाली तरी पाणीचा अंश पण मला दिसत नाही, एकदम खोलपर्यंत आहे वेल. तर आता आपण जाऊ पुढे आणि इथून आता आपण बाहेर पडतोय कॅसलच्या. पण समुद्राचा व्ह्यू दिसणार आहे आपल्याला समोरून. तर प्रत्येक ठिकाणी त्यांनी असे स्टेप्स वगैरे बनवलेले आहे वरती बुर्जावरती जाण्यासाठी. सगळीकडूनच आहेत म्हणजे एंट्री पॉईंट. आणि फायनली व्ह्यू बघू शकता तुम्ही. वाव, कसलं भारी दिसतंय. तिथे आम्ही आता एक स्टॉप घेतलेला आहे बसण्यासाठी. पिल्लू कुठे आहे? झोपला? हो, कबीर आता झोपलाय फायनली त्याच्या प्रॅम मध्ये टाकल्यानंतर. छान इथे त्यांनी असं राजेशाहीचं फील येण्यासाठी ठेवलेली छानपैकी खुर्ची, मस्त वाटते. शिवाय इथे फोटो पण खूपच छान येतील, कारण पाठीचं आपण बघू शकतो समुद्र आणि निळा निळा आकाश. शिवाय इथं मोठ्या मोठ्या बुरुज देखील आहेत, 2-2. असं छानसा किल्ला होता. सो आमचा किल्ला पूर्ण बघून झालेला आहे. समियाला पण झोप आली आहे, पण ती झोपलेली नाही आहे आणि कबीर तर ऑलमोस्ट झोपलेलं आहे. तर आता आम्ही पुढच्या वरला निघू. तर बघू आता पुढे कुठे जाते. कॅसल फिरून झाल्यानंतर भरपूर भूक लागली, म्हणून आता आम्ही आलो पिझ्झा खाण्यासाठी. ॲक्च्युली आम्हाला इंडियन क्युझिन खायचं होतं, पण रेस्टॉरंट खूप शोधले, पण सगळे 5 नंतर ओपन होणार आहे संध्याकाळी. सो पिझ्झा असंच ऑप्शन होतं जवळपास शोधलं, तर आम्हाला इथे छान असं पिझ्झाचं ऑप्शन मिळालं. सो आम्ही आलो पिझ्झा खाण्यासाठी. आणि इथे त्यांनी पिझ्झा जो आपल्या स्वतःलाच कट करावा लागतो, तर आम्ही 2 टाईपचे पिझ्झा मागवलेले, स्वतःच कट करून घ्यायचे, कारण इथे मॅनपॉवर खूप कमी असते. सो सेल्फ सर्व्हिस सगळे असते. इथे पिझ्झा कट करायचे, शिवाय तिथे डिश पण आपल्याच देतात, ते आणून आपणच सगळं स्वतःला सर्व करायचं. आणि पिझ्झा बघून समियाचं तोंड ऑलरेडी रडायला आलं. नको समिया खाणार आहे ना पिझ्झा? येस. नाही, थोडासा टेस्ट करायचा. ओके. सो आता आम्ही पिझ्झाचा आस्वाद घेतो. पिल्लू खेळतोय छानपैकी. कबीर त्याची मस्तपैकी अशी झोप झाली, त्याच्यामुळे तो पण छान खेळतोय. तर आता आम्ही पिझ्झा खातो आणि मग पुढची सकाळ तुम्हाला दाखवते मी. मस्तपैकी पोटपूजा झाल्यानंतर आता आम्ही आलेलो आहे बीचवरती, कारण जास्त काही चालवलं जाणार नाही आहे आणि समोरच बीच होता. कॅसलवरून पण मी तुम्हाला दाखवलं होतं. तर इथे मस्त आता आम्ही बसणार आहे. सनसेटचा तर आनंद घेता येणार नाही, कारण ऊन तेवढं नाही पडलेलं आहे. सूर्य आम्हाला दिसत सुद्धा नाही आहे, भले उजेड दिसत असला तरी, कारण ढग खालपर्यंत जमा झालेले आहेत. सो थोडा आम्ही इथे टाइमपास करणार आहे आणि मग निघणार आहोत घरी. पण त्याच्या आधी आपण बीच फिरून घेऊ. आणि इथे एक अट्रॅक्शन सुद्धा आहे, ते मी दाखवते तुम्हाला पुढे जाऊन. समुद्राच्या समोरच अगदी आपण बघू शकतो ग्रेट ब्रिटन मधला सगळ्यात स्मॉलेस्ट हाऊस आहे. म्हणजे जो रेड कलर दिसतो आपल्याला इथून ते इथपर्यंत एवढंच छोटं आहे. आणि हाईट पण त्याची एवढी छोटी आहे, म्हणजे मी हात असं केलं तर विंडो जी आहे वरची तिथे माझा हात सहज जाईल, इतकं लहान घर आहे ते. कसं राहत असेल ते, पण आता सगळं ते बंद आहे घर, म्हणजे आतून आपण ओपन करून नाही बघू शकत. पण ते सगळ्यात स्मॉलेस्ट घर आहे. आणि इकडचा व्ह्यू तुम्ही बघू शकतात. शिवाय इथे काही खायला लागलं की लगेच सीगल येतात आणि त्याची भीती वाटते, कारण ते हल्ला वगैरे पण करू शकतात आपल्यावरती. आणि कॅसल तुम्ही बघू शकता. कॅसल मधून पण दाखवलं होतं की सी दिसतोय, आणि आता आपण सी जवळ उभं आहे तर कॅसल सुद्धा दिसतोय. तर इथे बसून खाण्यासाठी छान सोय तर केलेली आहे टेबल खुर्च्यांची, पण काही खायला लागलं की लगेच अशी सीगल येतात. आणि इव्हन म्हणजे ते आपल्या हाताजवळ येऊन ते टोच देखील मारतात आहेत, म्हणजे ते डेंजर वाटतं ते मला तरी, म्हणून आम्ही इथे जास्त वेळ नाही थांबणार. आता आमचं वेल्समधलं कॉमे हे शहर फिरून झालेलं आहे. पाठी तुम्ही बघू शकतात आपला किल्ला अजून पण दिसतोय. तर आता आम्ही बस पकडून जाणार आहोत लॅडलोडनो. त्याचं प्रोनाऊन्सिएशन एक हेच आहे की आणखी काही मला माहिती नाही, पण मी खाली ती स्पेलिंग देईन. पण इथे वेगळी भाषा बोलली जाते, त्याच्यामुळे त्याच्यात तर वेगळं प्रोनाऊन्स करतात. शिवाय इंग्लिशमध्ये पण बऱ्याच जणांचं वेगळं प्रोनाऊन्सिएशन होऊ शकते. एनिवेज, पण आता आम्ही तिथे घर बुक केलेलं आहे, तिथे आम्ही एअरबीएनबी बुक केलेलं आहे. सो आता आम्ही तिथे चालले बस पकडून. 3:30 पण नाही वाजत, म्हणजे 3:20 झालेत. पण तुम्ही बघू शकता अंधार पडायला सुरुवात झालेली आहे.
आणि बस आता आपली येते जवळच, त्याच्यामुळे पटकन मी व्हिडिओ संपवते बोलून. पण हा सांगत होते की अंधार पडायला लागलाय, तरी बघू आमच्या घराच्या इथे जाऊन जर तिथे काही छान फिरण्यासारखं असेल तर आम्ही नक्कीच फिरू. कारण दिवस आता लहानच असतात, पण आपण फिरायला आलो तर फिरायलाच हवं. त्याच्यामुळे बघू आता घरी जाऊन आम्ही आधी फ्रेश होऊ आणि त्याच्यानंतर मग बाहेर निघू आम्ही फिरायला. तर हा कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. आणि अजून जरी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर इकडच्या बस अशा दिसतात त्या, ही आहे बस. तर आपण आता जाऊ बसमध्ये. चला. आता आम्ही घरी जाऊन फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर आता आम्ही निघालो बाहेर जेवणासाठी. सो हॉटेलला चाललो आहे, तिथे जाऊन जेवणार आहे. त्याच्यानंतर इथे छान क्रिसमसची लाईटिंग केली आहे सिटी सेंटरला. सो आपण ते थोडंसं जेवण झाल्यानंतर. थंडी इथे ठीक आहे, पण हवा भरपूर सुटली कारण जवळच समुद्र आहे. काय झालं? हां, आणि संध्याला आमच्यासोबत नाही थांबायचं, तिला ते काकांसोबतच जायचं. तर जा. तर आता आपण जाऊया रेस्टॉरंटमध्ये, जिथे छान इंडियन कुझिन मिळेल असं आम्ही आशा करतो. तर बघूया आता. चला. ब्लू एलिफंट या नावाच्या रेस्टॉरंटमध्ये नावाप्रमाणेच त्यांनी पूर्ण भिंतींना ब्लू कलर केलेला आहे. शिवाय तुम्ही ॲम्बियन्स करू शकता, ॲम्बियन्स छान आहे. आणि सगळीकडे त्यांनी एलिफंटचे प्रिंटसुद्धा लावलेलं आहे. तर इथे 2 पार्टमध्ये आहे. आतमध्ये ग्रीन टाईपमध्ये त्यांनी शेड केलेलं आहे. सो आतलं पण ॲम्बियन्स छान आहे. पण इथे आल्यानंतर थोडीशी इंडियन वाईब येते, कारण इथे जो कोणी स्टाफ आहे ते सगळे इंडियन आणि हिंदीमध्ये पण बोलतात ते आमच्याशी. सो छान वाटतं आणि जेवण पण छानच असेल असं वाटतं. पण आज सुहासचा बड्डे आहे, जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला पण बोलले होते. तर आता थोडंसं आम्ही बड्डे सेलिब्रेट करतो. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Suhas. Happy birthday to you. Enjoy your day, bhai. God bless you. Oh, नाही. तुला पण. Oh, मम्मा. Come. तर जेवणाला सुरुवात झाली आहे स्टार्टरपासून. हे स्टार्टर आलेलं आहे, थोड्याच वेळात मेन कोर्स पण येईल. तर सुरुवात करूया आपण आता. इकडे आमचं जेवण आलेलं आहे आणि सगळ्यांनी सुरुवात देखील केलेली आहे. काय झालं? काय 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 पाहिजे खाऊ पाहिजे देऊ. जेवलो आम्ही हॉटेलमध्ये, मस्त जेवण होतं. शिवाय सुहासचा बड्डे जे मी ठरवलं होतं तसाच सेलिब्रेट झाला. कारण ट्रिपाने त्याच्यासाठीच प्लॅन केली होती बड्डे स्पेशल. तर छानपैकी बड्डे सेलिब्रेट केला. तुम्हाला कसा बड्डे वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि इकडची आजूबाजूची लाईटिंग देखील कशी वाटते, कारण संध्याला मी सतत सांगते की डॅडाचा बड्डे आहे म्हणून सगळ्या रोडवरती लाईटिंग केलेली आहे. तर संध्या मला सांगते की मला खूप आवडला डॅडाचा बड्डे. प्लॅन होतं की जास्त वेळ आपण लाईटिंग बघत फिरू, कारण इथे बऱ्याच दुकानांना किंवा पूर्ण रोडवरती लाईटिंग केलेली आहे. पण हवा इतकी आहे की आम्ही आता परत जातो हॉटेलवरती. सो हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. तर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.